कधीकधी आयुष्य इतकं बदलून जातं की कालपर्यंत हसणारं घर आज शांततेने रडत असतं. ही गोष्ट आहे राणे कुटुंबाची. एक साधं मध्यमवर्गीय समाधानी कुटुंब. वडील सुरेश राणे खाजगी कंपनीत नोकरी करणारे. पगार कमी पण संसार नीट चालला होता. आई सावित्री घर सांभाळणारी, देवधर्म मानणारी. मुलगा अभिजित कॉलेजमध्ये शिकणारा, मोठी स्वप्न बाळगणारा. सगळं सुरळीत चाललं होतं. पण एक दिवस सुरेश राणेंना ऑफिसमधून फोन आला. सर, कंपनी बंद होत आहे. उद्यापासून तुमची नोकरी राहणार नाही. या एका वाक्याने घरचं सगळं भविष्य हादरलं. पगार थांबला. EMI, किराणा, फी सगळं डोक्यावरती आलं. आई म्हणाली, तुम्ही आधीच दुसरी नोकरी शोधायला हवी होती. वडील चिडले, मी एकटाच जबाबदार आहे का? अभिजित ओरडला, माझं शिक्षण अर्ध्यावर येईल का आता? घरात रोज वाद होऊ लागले. दोषारोपण, कोण कोणावर राग काढत होते. देवघरात दिवा असायचा पण मनात मात्र अंधार होता. अशाच एका रात्री अभिजित गप्पच देवघरात बसला होता. डोळे भरून आले होते. हात जोडले, स्वामी, घर तुटतंय, पैसे नाहीत पण नातीही जात आहेत. तेवढ्यात त्याला आजोबांची शब्द आठवली. संकट आले की स्वामी समर्थ यांची सेवा कर, उत्तर नक्की मिळेल. पुढच्या दिवसापासून अभिजित सकाळी लवकर उठू लागला. स्वामींच्या फोटोला कापडाने पुसू लागला. स्वामींचं नामस्मरण करू लागला. स्वामींना हार, फुले हे सगळे अर्पण करू लागला. श्री स्वामी समर्थांचा जप करू लागला. आणि एक गोष्ट ठरवली, फक्त मागायचं नाही, सेवा करायची. तो रोज शेजारच्या वृद्ध आजीला औषधं आणून द्यायचा, तिचं पाणी भरून द्यायचा. आई वडिलांशी देखील शांतपणे बोलू लागला. हळूहळू घरातला सूर बदलू लागला. आई म्हणाली, आपण एकमेकांशी वाईट वागतोय. वडील शांतपणे म्हणाले, नोकरी नाही पण कुटुंब तर आहे. आणि त्याच रात्री अभिजितला स्वप्न पडलं. एक तेजस्वी व्यक्ती, केशरी वस्त्र परिधान केलेली, डोळ्यामध्ये अपार करुणा. ते स्वामी होते. स्वामी म्हणाले, बाळा, संकट पैशाचं नाही, विश्वासाचं आहे. तू सेवा केलीस, मी मार्ग दाखवतो. दुसऱ्याच दिवशी सुरेश राणेंना फोन आला. तुमचा जुना सहकारी बोलतोय, नवीन प्रोजेक्ट आहे, अनुभव असलेला माणूस हवा आहे. काम लहान होतं, पगार पण कमी होता, पण सुरुवात तर होती. आईचे डोळे भरले. अभिजितने स्वामींच्या फोटोसमोर डोकं टेकवलं. काही महिन्यातच काम वाढलं, उत्पन्न वाढलं, पण सगळ्यात मोठी कमाई म्हणजे घरात पुन्हा संवाद सुरू झाला. हसू आलं, एकमेकांची किंमत कळाली. ही गोष्ट आपल्याला शिकवते, संकट हे येतं पण नाती तुटू नयेत. स्वामी फक्त पैसे देत नाहीत, ते माणसाला माणूस बनवतात. जर आज तुम्ही संकटात असाल तर फक्त एवढंच करा, विश्वास ठेवा, सेवा करा, स्वामी मार्ग दाखवतील. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची जर स्वामी समर्थांवरती मनापासून श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.